हॅलो डिअर स्टुडंट्स, मी विनायक फुके पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि फिजिक्ससाठी लागणारं जे बेसिक मॅथमॅटिक्स आहे याचे आपण ऑलरेडी 3 लेक्चर कंप्लीट केले. आणि आजचं हे जे लेक्चर आहे, लेक्चर नंबर 4, हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्राफिकल सेक्शन कव्हर करणार आहे. तर ग्राफिकल सेक्शनसाठी जो बेसिक टूल तुम्हाला माहीत असायला पाहिजे तो म्हणजे स्लोप ॲनालिसिस. आणि आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला स्लोप ॲनालिसिसची एकदम सिंपल टेक्निक देणार आहे. हे लेक्चर बघितल्यानंतर फिजिक्समध्ये जेव्हा पण ग्राफिकल क्वेश्चन येणार ते क्वेश्चन तुम्ही एकदम स्मूथली इझिली सॉल्व्ह करू शकता. मग आपण लेक्चरला सुरुवात करू. पहा, तर लेक्चरमध्ये मेन डिस्कशन पॉइंट तर आपला स्लोप असणार आहे. सुरुवातीला आपण स्लोपचा कन्सेप्ट पाहू की स्लोप म्हणजे एक्झॅक्टली काय, स्लोपचा मिनिंग काय, स्लोपचे फॉर्म्युले पण आपल्याला इथे डिस्कस करायचे. त्यानंतर क्वेश्चनचा जो मेन फॉर्मॅट असणार आहे बघा, क्वेश्चन मध्ये नेहमी तुम्हाला ग्राफ गिवन असणार. तर ग्राफ 2 टाईपचे होऊ शकतात. एकतर गिवन ग्राफ स्ट्रेट लाईन असणार किंवा कर्व असणार. या व्यतिरिक्त तिसरी पॉसिबिलिटी नाही. एकतर ग्राफचं नेचर असणार स्ट्रेट लाईन किंवा ग्राफचं नेचर असणार कर्व. तुम्हाला क्वेश्चन मध्ये जो ग्राफ दिलेला आहे तो ग्राफ पाहून तुम्हाला स्लोप बद्दल बोलायचं आहे की त्या ग्राफचा स्लोप कॉन्स्टंट आहे की व्हेरिएबल आहे. सर आणखी काय काय पॉसिबिलिटी होऊ शकतात. तुम्हाला आणखी बोलायचं आहे की ग्राफचा स्लोप पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे किंवा स्लोप 0 असू शकतो. आता लक्षात घ्या, या सर्व पॅरामीटरचं डिस्कशन यालाच आपण म्हणतो स्लोप ॲनालिसिस. मग सर स्लोप ॲनालिसिस करायचं कसं हे आपण लेक्चरमध्ये पुढे पाहू. 1 बाय 1 आपण टॉपिक डिस्कस करू. तर त्यात सुरुवातीला पहिले तर तुम्हाला स्लोपचा हा बेसिक फॉर्म्युला पाठ ठेवायचा आहे. स्लोप इज इक्वल टू व्हर्टिकल डिस्टन्स अपॉन हॉरिझॉन्टल डिस्टन्स. आणि हा बेसिक फॉर्म्युला यूज करून आपण समोरचे फॉर्म्युले तयार करणार आहे. बरं, हा बेसिक फॉर्म्युला अप्लाय कसा करायचा यासाठी मी या 2 सिच्युएशन इथे तर ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलंय. ह्या दोन्ही सिच्युएशन मध्ये लेफ्ट हँड साइडला आहे बघा सिच्युएशन फर्स्ट आणि राईट हँड साइडला आहे सिच्युएशन सेकंड. ह्या दोन्ही सिच्युएशन मध्ये स्लोपचा हा बेसिक फॉर्म्युला व्हर्टिकल डिस्टन्स आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स तुम्हाला इथे अप्लाय करायचा आहे. बरं, त्याआधी नाही का हे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल म्हणजे काय याचं मिनिंग तुम्ही समजून घ्या. एकदा मी 0 लेवल पासून सांगतो. पहा, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलचा मिनिंग पहिले तर काय. तर ही जी ओरिएंटेशन आहे याला आपण म्हणणार हॉरिझॉन्टल आणि ही जी ओरिएंटेशन आहे याला आपण म्हणणार व्हर्टिकल. मग मला तुम्ही विचार करून सांगा, इथे मी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करतो. मग तुम्ही मला सांगा एक्स आणि वाय ऍक्सिसच्या जर ओरिएंटेशन बद्दल बोलायचं झालं तर हॉरिझॉन्टल ओरिएंटेशन कुठल्या ऍक्सिसची आहे आणि व्हर्टिकल ओरिएंटेशन कुठल्या ऍक्सिसची आहे हे तुम्हाला ठरवता यायला पाहिजे. मग एक्स ऍक्सिस म्हणजे आपल्यासाठी हॉरिझॉन्टल, बरोबर, आणि वाय ऍक्सिस म्हणजे आपल्यासाठी व्हर्टिकल. इथपर्यंत तुम्हाला क्लिअरिटी असायला पाहिजे. लक्षात घ्या, ही ओरिएंटेशन म्हणजे हॉरिझॉन्टल, ही ओरिएंटेशन म्हणजे व्हर्टिकल. पर सर मग याच्या मध्ये असेल तर याला आपण म्हणणार इन्क्लाइन. काय म्हणायचं? इन्क्लाइन. इथे मी ड्रॉ करतो. ही मधली जी सिच्युएशन आहे याला आपण म्हणणार इन्क्लाइन. इथे लिहून ठेवतो मी. मग मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, त्या क्वेश्चनचा तुम्ही मला विचार करून आन्सर द्या. जी सिच्युएशन फर्स्ट आहे, फर्स्ट सिच्युएशन, या सिच्युएशन मध्ये सरफेसची ओरिएंटेशन कशी आहे. तर इथे तर सरफेस हॉरिझॉन्टल आहे, मी इथे लिहून ठेवतो. सरफेस फर्स्ट सिच्युएशन मध्ये हॉरिझॉन्टल आहे. आता तुम्ही मला सांगा, ही जी सेकंड नंबरची सिच्युएशन आहे इथं सरफेसची ओरिएंटेशन कशी आहे. सर इथे सरफेस ना हॉरिझॉन्टल आहे ना व्हर्टिकल आहे, मध्ये मध्ये. मग याला आपण काय म्हणतो सांगा? इन्क्लाइन. मग मी इथे लिहून ठेवतो की सेकंड नंबरचं जी सिच्युएशन आहे ही असणार आपल्यासाठी इन्क्लाइन. आता एक काम करा, हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे इथपासून इथपर्यंत याला मी एक्स कन्सिडर करतो. सर व्हर्टिकल, तुम्ही फक्त हॉरिझॉन्टल मध्ये चाललेले, तुम्ही हॉरिझॉन्टल मध्ये किती डिस्प्ले झाले सांगा? एक्स. तुम्ही व्हर्टिकल मध्ये शिफ्ट झालेच नाही, याचा अर्थ व्हर्टिकल इथे किती सांगा? 0. म्हणजे सेकंड नंबरची सिच्युएशन आहे, इथे दोन्ही पण डिस्टन्सेस इन्व्हॉल्व आहे. हे जे इन्क्लाइन सरफेस आहे इथं हॉरिझॉन्टल डिस्टन्स पण इन्व्हॉल्व असणार,
इथे व्हर्टिकल डिस्टन्स पण इन्व्हॉल्व असणार. मग मी एक काम करतो, हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे याला मी एक्स घेतो, कलर चेंज करतो मी इथे. हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे याला मी एक्स घेतो आणि हे जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे याला मी वाय कन्सिडर करतो. तर इथं मी पूर्ण डेटा लिहून घेतलाय. हा डेटा यूज करून तुम्हाला या दोन्ही सरफेसचा स्लोप सांगायचा आहे. फॉर्म्युला कुठला? व्हर्टिकल डिस्टन्स अपॉन हॉरिझॉन्टल डिस्टन्स. मग फर्स्ट सिच्युएशन मध्ये मी लिहिणार आहे बघा स्लोप. तर स्लोपचा फॉर्म्युला न्यूमरेटरला येणार व्हर्टिकल डिस्टन्स. इथे तर व्हर्टिकल डिस्टन्स नाहीच आहे, म्हणजे किती येणार सांगा? 0. डिनॉमिनेटरला येणार हॉरिझॉन्टल डिस्टन्स. तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे? एक्स. तर बेसिक कॅल्क्युलेशन आहे. कुठल्याही नंबरला जेव्हा तुम्ही कुठल्याही झिरोला कुठल्याही नंबरने डिवाइड करता आन्सर 0 येणार. 0 अपॉन एनिथिंग, 0 अपॉन एनिथिंग, आन्सर येणार तुमचं 0. मग फर्स्ट सिच्युएशन मध्ये जो सरफेस दिलेला आहे त्या सरफेसचा स्लोप 0 आहे. इथपर्यंत क्लिअरिटी तुम्हाला? आता तुम्ही सेकंड सिच्युएशन मध्ये स्लोप सांगण्याचा प्रयत्न करा. स्लोपचा बेसिक फॉर्म्युला व्हर्टिकल डिस्टन्स अपॉन हॉरिझॉन्टल डिस्टन्स. तर या सेकंड नंबरच्या सिच्युएशन मध्ये व्हर्टिकल डिस्टन्स y दिलेलं आहे आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स x दिलेलं आहे, म्हणजे आन्सर येणार तुमचं y अपॉन x. इथपर्यंत पहिले तर तुम्हाला क्लिअरिटी असायला पाहिजे. आता इथे एक महत्वाचा पॉइंट आहे जो तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे. सर कुठला पॉइंट? इथे नोटीस करा. जो हॉरिझॉन्टल सरफेस आहे या हॉरिझॉन्टल सरफेस साठी स्लोप 0 आहे. बरोबर? मी तुम्हाला एक एक्झाम्पलनी सांगतो. आता बघा, इथे हा जो सरफेस आहे याची ओरिएंटेशन कशी आहे? सर हा सरफेस हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे याचा स्लोप किती येणार सांगा? 0. बघा, स्लोप म्हणजे शुद्ध मराठी सांगायचं झालं तर उतार. मग जर सरफेस परफेक्टली हॉरिझॉन्टल असेल तर उतार 0 आहे, स्लोप 0 आहे. आता मला सांगा, इथे उतार काय होऊ लागला? पहा बरं सर, इन्क्रीज होऊ लागला. आणि हा उतार म्हणजेच आपल्यासाठी काय सांगा? स्लोप. बरोबर आहे. मग जर सरफेस हॉरिझॉन्टल असेल तर स्लोप 0 असणार, आणि जर सरफेस व्हर्टिकलकडे शिफ्ट होत असेल तर स्लोप इन्क्रीज होणार. आणि जेव्हा सरफेस परफेक्टली व्हर्टिकल होणार तेव्हा स्लोप मॅक्झिमम असणार, ज्याला आपण पुढे इन्फायनाइट स्लोप पण म्हणणार आहे. इथपर्यंत क्लिअरिटी आहे? मग हॉरिझॉन्टल सरफेस जर असेल तर स्लोप 0 आणि व्हर्टिकल सरफेस जर असेल तर स्लोप मॅक्झिमम, ज्याला आपण इन्फायनाइट स्लोप म्हणणार. चला, इथपर्यंत क्लिअरिटी आहे? मग ह्या स्लाइड मध्ये स्लोपचा हा बेसिक फॉर्म्युला तुम्हाला तर पाठ ठेवायचा आहे, आणि यानंतर हा फॉर्म्युला कसा यूज करायचा यासाठी मी तुम्हाला या 2 सिच्युएशन इथे सांगितलेल्या आहे. मग तुम्ही पहिले तर काय करा, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही याला लिहू शकता. मी साईडला येतो. चला, घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. आता बघा, स्लोपचा जो बेसिक फॉर्म्युला आहे व्हर्टिकल डिस्टन्स अपॉन हॉरिझॉन्टल डिस्टन्स, हा फॉर्म्युला यूज करून आपण स्लोपचे हे मेन 2 फॉर्म्युले तयार करणार आहे. हा स्लोपचा पहिला जो फॉर्म्युला आहे हा तुम्ही तेव्हा यूज करणार जेव्हा तुम्हाला क्वेश्चन मध्ये अँगल गिवन असणार. स्लोपचा सेकंड नंबरचा फॉर्म्युला तुम्ही तेव्हा यूज करणार जेव्हा क्वेश्चन मध्ये आपल्याला कोऑर्डिनेट गिवन असणार, एखाद्या पॉइंटचे कोऑर्डिनेट गिवन असणार. तर दोन्ही फॉर्म्युले आपण तो बेसिक फॉर्म्युला यूज करून हे प्रूव्ह करणार आहे. पण त्याआधी एक महत्वाचा पॉइंट आहे बघा, जो तुम्हाला माहित ठेवायचा आहे. हा जो अँगल तुम्हाला गिवन असणार हा अँगल नेहमी हॉरिझॉन्टल सोबत असणार, हॉरिझॉन्टल सोबतच घ्यायचा आहे. बरं, मी हॉरिझॉन्टलला एक्स ऍक्सिस म्हटलं तरी पण चालेल. बरोबर आहे. आता मी पहिले तर एक काम करतो, मी पहिले ड्रॉ करून घेतो लाईन, आणि मग मला त्या लाईनचा स्लोप फाइंड करायचा आहे. तुमचं 100% कॉन्सन्ट्रेशन आता बोर्डकडे असू द्या. ही लाईन मी इथे ड्रॉ करतो. लाईनला नाव पण देऊन घेतो. ह्या पॉइंटला मी नाव देतो ए, ह्या पॉइंटला नाव देतो बी, आणि जो अँगल तुम्हाला दिलेला आहे त्या अँगलला मी थीटा घेतो. बरं, लक्षात घ्या, थीटा अँगल जो मी घेतलेला आहे हा थीटा अँगल नेहमी हॉरिझॉन्टल सोबत म्हणजे एक्स ऍक्सिस सोबत असणार. बघा, एक्स ऍक्सिस सोबत अँगल किती आहे? थीटा. आता तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो, एक कन्फ्युजन येऊ शकतं की सर हा जो अँगल आहे एक्स सोबतच घ्यायचा आहे हॉरिझॉन्टल सोबत, मग सर आम्ही हा पण तर अँगल घेऊ शकतो ना, हा पण तर अँगल हॉरिझॉन्टल सोबतच आहे, तुम्ही यालाच थीटा का म्हणाले? तर नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जो थीटा अँगल घेणार हा पॉझिटिव्ह एक्स सोबत असायला पाहिजे. सर पॉझिटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह एक्स म्हणजे काय? चला इथे एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा अर्थ काय होणार? आता बघा, तुम्ही याला रेफरन्स म्हणून माना ह्या पॉइंटला,
तर ह्या पॉइंटच्या राईट हँड साईडला जी डायरेक्शन आहे याला आपण म्हणणार पॉझिटिव्ह डायरेक्शन, आणि जी लेफ्ट हँड साईड आहे याला आपण म्हणणार निगेटिव्ह डायरेक्शन. बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं बघा. कन्फ्युजन कसं की त्यांना असं वाटतं की सर ओरिजिनच्या ह्या साईडला पॉझिटिव्ह नंबर आहे, मग ही डायरेक्शन तर आमच्यासाठी पॉझिटिव्ह असायला पाहिजे. सर ओरिजिनच्या ह्या साईडला सर्व निगेटिव्ह नंबर आहे, मग ही डायरेक्शन आमच्यासाठी निगेटिव्ह असायला पाहिजे. पण तसं नाही. तुम्ही जर का ह्या पॉइंटला रेफरन्स मानत असेल, जर तुम्ही इथून राईट हँड साईडला चालत गेले तर नंबरचे व्हॅल्यूज इन्क्रीज होणार, नंबरच्या व्हॅल्यूज इन्क्रीज होणार, मग याला आपण म्हणणार पॉझिटिव्ह डायरेक्शन. आणि तुम्ही जर ह्या पॉइंटवरतून लेफ्ट हँड साईडला शिफ्ट झाले तर नंबर डिक्रीज होत चालणार, मग ती डायरेक्शन आपल्यासाठी होणार निगेटिव्ह. मग तुम्ही ज्या पण लोकेशनवरती आहे, तुम्ही ज्या डायरेक्शन मध्ये नंबर इन्क्रीज होत असेल त्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणणार, आणि ज्या डायरेक्शन मध्ये नंबर डिक्रीज होणार ती डायरेक्शन म्हणजे आपल्यासाठी निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डायरेक्शन तुम्हाला क्लिअर झालं असेल. मग आपल्याला जो स्लोप घ्यायचा आहे हा नेहमी राईट हँड साईडला म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शनला घ्यायचा आहे. क्लिअरिटी सर्वांना इथपर्यंत? आता एक काम करा, ही जी लाईन ए बी आहे, मी इथे एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करतो. मी बी पॉइंट वरतून एक्स ऍक्सिसवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, आणि या परपेंडिक्युलरचा हा जो बेस आहे याला फुट ऑफ परपेंडिक्युलर पण आपण म्हणतो, याला मी सी नाव देतो. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय, स्लोपचा बेसिक फॉर्म्युला पहिले तर मला सांगायचा आहे. सर कुठला? व्हर्टिकल डिस्टन्स अपॉन हॉरिझॉन्टल डिस्टन्स. मी ते लिहून घेतो बेसिक फॉर्म्युला. स्लोप इज इक्वल टू व्हर्टिकल डिस्टन्स अपॉन मध्ये येणार हॉरिझॉन्टल डिस्टन्स. आता तुम्हाला एक काम करायचंय, तुम्हाला लाईन ए बी साठी, ही जी लाईन आहे ए बी, ह्या लाईन ए बी साठी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स ठरवायचंय. तर मला तुम्ही विचार करून सांगा, लाईन ए बी साठी हॉरिझॉन्टल डिस्टन्स काय असणार? AC. आणि व्हर्टिकल डिस्टन्स काय असणार? BC. ही जी लाईन ए बी आहे, ह्या लाईन ए बी साठी हॉरिझॉन्टल डिस्टन्स असणार AC आणि व्हर्टिकल डिस्टन्स असणार BC. मग मी इथं लिहितो स्लोपचा फॉर्म्युला. स्लोप इज इक्वल टू न्यूमरेटरला व्हर्टिकल डिस्टन्स जे BC आहे, व्हर्टिकल डिस्टन्स जे मला लिहायचंय BC, डिनॉमिनेटरला हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे काय येणार सांगा? AC. मग सर हा फॉर्म्युला पाठ ठेवायचा का की स्लोप इज इक्वल टू BC अपॉन AC? नाही, आपण याला थोडंसं पुढे मॉडिफाय करणार. सर काय मॉडिफिकेशन असणार आहे? आता एक काम करा, तुम्ही या ट्रायंगल वरती फोकस करा. ह्या ट्रायंगल मध्ये एक अँगल चेक करा, सर 90 डिग्री आहे. मग याला आपण म्हणतो राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये साईडच्या नेमिंग कशा करायच्या हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सर कशा असणार आहे नेमिंग? राईट अँगल ट्रायंगल मध्ये जो 90 डिग्री वाला अँगल आहे त्याच्या ऑपोजिट वाली जी साईड आहे याला आपण हायपोटेन्यूज म्हणतो. लेक्चर नंबर 1 मध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यानंतर हा जो थीटा अँगल आहे याच्या फ्रंटला जी साईड आहे याला आपण म्हणणार अपोजिट साईड, आणि थीटाच्या बाजूला जी साईड आहे याला आपण म्हणतो ऍडजसंट साईड. मग तिन्ही साईडच्या नेमिंग काय बनल्या? 90 डिग्रीच्या समोर येणार हायपोटेन्यूज, थीटाच्या फ्रंटला येणार अपोजिट साईड, थीटाच्या बाजूला येणार ऍडजसंट साईड. आणि आता ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले पण मी तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलेले. 3 मेंबर आहे टोटल, साइन, कॉस आणि टॅन. त्यातला मला टॅन थीटाचा फॉर्म्युला लिहायचा आहे. काय असणार आहे तो फॉर्म्युला? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. कारण टॅनच्या फंक्शन मध्ये हायपोटेन्यूज येत नाही. मग तुम्ही मला सांगा ह्या साइडच्या व्हॅल्यूज काय? थीटाच्या फ्रंटला अपोजिट साइड जी की किती दिलेली सांगा? BC. थीटाच्या बाजूला ऍडजसंट साइड किती सांगा? AC. याचा अर्थ BC अपॉन AC ची व्हॅल्यू टॅन थीटा ह्या फॉर्म्युल्यामध्ये इथे सबस्टिट्यूट करा. स्लोप इज इक्वल टू BC अपॉन AC. BC अपॉन AC याच्या जागेवर काय येणार सांगा? टॅन थीटा. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला स्लोप विचारणार आणि क्वेश्चन मध्ये अँगल थीटा गिवन असणार तेव्हा तेव्हा स्लोपचा फॉर्म्युला टॅन थीटा पाठ असायला पाहिजे. आणि हाच फॉर्म्युला यूज करून आपण समोर स्लोपचं अनालिसिस करणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअरिटी सर्वांना? आता बघा सेकंड नंबरचा पॉइंट, स्लोपचा सेकंड नंबरचा फॉर्म्युला इथे आपण बनवणार आहे.
स्लोपचा हा फॉर्म्युला बनवण्यासाठी तुम्हाला कोऑर्डिनेट्स गिवन असणार, पॉईंटचे कोऑर्डिनेट एक्स वाय गिवन असणार. त्याआधी मी काय करतो, पहिले तर एक लाईन ड्रॉ करून घेतो. तशी प्रूफची आपल्याला गरज नाही, आपल्याला मेन तर अल्टिमेट टार्गेट फॉर्म्युले पाठ ठेवायचे. ही लाईन मी इथे ड्रॉ करतो. लाईनचा हा जो एंड पॉइंट आहे याला मी ए म्हणतो, हा जो इथला पॉइंट आहे याला मी बी म्हणतो, आणि यांचे कोऑर्डिनेट्स मी इथे लिहून घेतो. सपोज ए चे कोऑर्डिनेट बघा x1, y1 आणि बी चे कोऑर्डिनेट x2, y2, आणि मला ह्या लाईनचा स्लोप फाइंड करायचा आहे. सध्या तरी माझ्याकडे फक्त स्लोपचा बेसिक फॉर्म्युला आहे. सर कुठला? स्लोप इज इक्वल टू व्हर्टिकल डिस्टन्स अपॉन हॉरिझॉन्टल डिस्टन्स. मग लाईन ए बी साठी मी रेफरन्स म्हणून व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल पहिले तर ड्रॉ करून घेतो. हे डिस्टन्स असणार हॉरिझॉन्टल आणि हे डिस्टन्स असणार व्हर्टिकल. बरोबर, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स मी पहिले तर ड्रॉ करून घेतो. मग स्लोपचा फॉर्म्युला काय येणार? व्हर्टिकल डिस्टन्स अपॉन हॉरिझॉन्टल डिस्टन्स. पण सर इथं तर दोन्ही डिस्टन्सेस आपल्याला माहित नाही ना, आपल्याला व्हर्टिकल डिस्टन्स माहिती ना हॉरिझॉन्टल डिस्टन्स माहिती. मग सर हे कसं सॉल्व्ह करायचं? यासाठी आपण बेसिक कन्सेप्ट यूज करणार आहे. कसं समजून घ्या. मला जर का मी सपोज ह्या पॉइंटवर आहे, याला आपण ओरिजिन म्हणतो बरं का, जर मला ए पॉइंट पर्यंत जाऊन पोहोचायचं असेल तर मला एक्स ऍक्सिसच्या अलॉंग म्हणजे हॉरिझॉन्टल मध्ये किती चालायचंय? x1. व्हर्टिकल मध्ये किती चालायचंय? y1. जसं की एखाद्या पॉइंटचे कोऑर्डिनेट 3,2 आणि तुम्ही इथे ओरिजिन वरती आहे, ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0,0. मग तुम्हाला जर ह्या पॉइंट पर्यंत जाऊन पोहोचायचं असेल तर तुम्हाला एक्स ऍक्सिसच्या अलॉंग म्हणजे हॉरिझॉन्टल मध्ये किती डिस्टन्स चालायचंय? 3. हे जे डिस्टन्स आहे 3 युनिट होणार. आणि तुम्हाला वाय ऍक्सिसच्या अलॉंग म्हणजे व्हर्टिकल मध्ये किती चालायचंय? 2. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे किती होणार सांगा? 2. म्हणजे जेव्हा तुम्ही ओरिजिन वरती आहे तुम्ही पहिले हॉरिझॉन्टल मध्ये 3 युनिट चाला आणि व्हर्टिकल मध्ये 2 युनिट चाला, म्हणजे तुम्ही ह्या पॉइंट पर्यंत जाऊन पोहोचणार ज्या पॉइंटचे कोऑर्डिनेट आहे 3,2. मग मला तुम्ही आता विचार करून सांगा, मला जर ए पॉइंट पर्यंत जाऊन पोहोचायचं असेल ए पॉइंट, तर मला हॉरिझॉन्टल मध्ये किती चालायचंय? सर तुम्हाला हॉरिझॉन्टल मध्ये x1 चालायचंय. बरं, व्हर्टिकल मध्ये y1 चालायचंय. म्हणजे मी ए पॉइंट पर्यंत जाऊन पोहोचणार. मी इथं लिहितो बघा, मला हॉरिझॉन्टल मध्ये चालायचंय x1 आणि मला व्हर्टिकल मध्ये चालायचंय y1. आता तुम्ही सर्वजण विचार करा आणि मला सांगा बी पॉइंट पर्यंत पोहोचण्यासाठी तुमची जर्नी कशी असणार आहे? सर बी पॉइंट पर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला हॉरिझॉन्टल मध्ये x2 चालायचंय, कारण त्या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट x2 आहे, आणि आम्हाला व्हर्टिकल मध्ये किती चालायचंय? y2. म्हणजे तुम्ही त्या पॉइंट पर्यंत जाऊन पोहोचणार. मी इथं लिहितो, हे डिस्टन्स आहे तुमचं x2 आणि कंप्लीट डिस्टन्स जे आहे हे किती सांगा? y2. आता तुम्ही सर्वजण पुढे लक्ष असू द्या. आता आपल्याला जे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ठरवायचंय ह्या लाईनसाठी, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कसं ठरवायचं मी इथे सांगतो. आता बघा, मला तुम्ही सर्वजण पहिले तर विचार करून सांगा हे डिस्टन्स किती आहे? सर हे तर तुम्ही पहिलेच सांगितलं, हे डिस्टन्स x1 आहे. बरोबर, हे डिस्टन्स किती? एवढा गॅप. सर हे डिस्टन्स x2 आहे. मग तुम्ही मला विचार करून सांगा, हे जे कंप्लीट डिस्टन्स आहे x2, त्यातून मी जर हे x1 मायनस करून टाकलं, एवढा गॅप मला भेटणार. परत एकदा सांगतो, हे जे कंप्लीट डिस्टन्स x2 आहे त्यातून x1 मायनस करून टाका, मग राहिलेला पोर्शन म्हणजे x2 मायनस x1. हे कंप्लीट x2, हे x1 मायनस करून टाका, हे राहिलं तुमचं x2 मायनस x1. मग हा जो गॅप आहे याची व्हॅल्यू x2 मायनस x1, तर हा पण तर गॅप तेवढाच असणार. म्हणजे हे जे डिस्टन्स तुमचं आलं हे येणार तुमचं x2 मायनस x1. मी इथे नोट डाऊन करून घेतो, हे डिस्टन्स येणार x2 मायनस x1. इथे लिहितो मी x2 मायनस x1. सिमिलरली आपल्याला आता व्हर्टिकल डिस्टन्स बद्दल बोलायचंय. आता एक काम करा, हे डिस्टन्स किती आहे? सर हे डिस्टन्स y1 आहे. मग हे जर y1 असेल तर एवढा गॅप सुद्धा किती येणार सांगा? y1च येणार. मग आता मला सांगा हे कंप्लीट डिस्टन्स किती आहे? सर हे कंप्लीट डिस्टन्स y2 आहे. त्यात हे कॉन्ट्रीब्युशन किती आहे? सर हे y1 आहे. मला एवढंच डिस्टन्स पाहिजे. बरं, मग मी काय करणार, ह्या कंप्लीट y2 मधून एवढं y1 सबट्रॅक्ट करून टाकणार. मग एवढा जो पोर्शन आहे याची व्हॅल्यू येणार y2 मायनस y1. बघा, क्लिअरिटी आहे का तुम्हाला? हे कंप्लीट डिस्टन्स किती होतं? y2. त्यातून हे y1 मायनस करून टाका, मग राहिलं किती सांगा? y2 मायनस y1. तर मला इथे ही जी लाईन आहे कुठली? AB,
ह्या लाईनचा लिहायचा आहे स्लोप. मी पहिले लिहिणार बेसिक फॉर्म्युला. सर कुठला बेसिक फॉर्म्युला? व्हर्टिकल डिस्टन्स अपॉन हॉरिझॉन्टल डिस्टन्स डिवाइड मध्ये हॉरिझॉन्टल डिस्टन्स. आता तुम्ही सर्वजण इथे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स सांगण्याचा प्रयत्न करा. तर स्लोपचा फायनल फॉर्म्युला येणार व्हर्टिकल डिस्टन्स आहे y2 मायनस y1 डिवाइड बाय हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे x2 मायनस x1. हा फॉर्म्युला आपण तेव्हा यूज करणार जेव्हा स्लोप साठी आपल्याला काय गिवन असणार? कोऑर्डिनेट. पण यात पण आपण छोटस एक मॉडिफिकेशन करणार आहे. सर यात पण मॉडिफिकेशन आहे का? सिंपल आहे, समजून घ्या. आता फिजिक्स मध्ये ना जेव्हा पण तुम्हाला एखादं अल्फाबेट म्हणजे व्हेरिएबल दिलेला असेल आणि त्या व्हेरिएबल सोबत जर असा ट्रँगल सारखा शेप जर दिसत असेल तर याला आपण ट्रँगल न म्हणता याच्यासाठी आपल्याला वाचण्यासाठी दोन ऑप्शन आहे. एक तर आपण याला डेल्टा म्हणणार किंवा याला वाचणार आपण चेंज इन. चेंज नाही, काय? चेंज इन. मग सांगा बरं हे एक्सप्रेशनला वाचायचं कसं? एक तर तुम्ही याला वाचू शकता डेल्टा ए किंवा तुम्ही याला वाचू शकता चेंज इन ए. बरं सर याची व्हॅल्यू कशी येणार? याची व्हॅल्यू येणार फायनल व्हॅल्यू ऑफ ए मायनस इनिशियल व्हॅल्यू ऑफ ए. मी एक काम करतो, फायनल व्हॅल्यूला सेकंड व्हॅल्यू घेतो आणि इनिशियलला फर्स्ट व्हॅल्यू घेतो. सेकंड व्हॅल्यू म्हणजे A2 आणि फर्स्ट व्हॅल्यू म्हणजे A1. मग सिमिलरली तुम्ही मला डेल्टा बी ची व्हॅल्यू सांगा. मी याला कसं वाचू शकतो? एकतर डेल्टा बी किंवा चेंज इन बी. कसं लिहिणार मी याला? B2 मायनस B1. आता सांगा डेल्टा एक्स इज इक्वल टू काय येणार? हा सर आमच्या लक्षात आला. आता डेल्टा एक्स येणार x2 मायनस x1. मी इथं लिहितो x2 मायनस x1. सिमिलरली डेल्टा y सांगा y2 मायनस y1. हा एक कन्सेप्ट तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे, पुढे फिजिक्स मध्ये यूज होईल बघा. आता एक काम करा, मग हा जर कन्सेप्ट तुम्हाला कळाला असेल तर तुम्ही मला इथे सांगा हे y2 मायनस y1 म्हणजे काय? सर y2 मायनस y1 म्हणजे डेल्टा y. याला तुम्ही कसं वाचणार? डेल्टा y किंवा चेंज इन y. बरोबर. डिवाइड मध्ये हे x2 मायनस x1 म्हणजे x2 मायनस x1 म्हणजे डेल्टा x. लिहा इथे x2 मायनस x1 म्हणजे डेल्टा x. तर हे बनलेले आहे आपले स्लोपचे मेन फॉर्म्युले जे तुम्हाला पाठ ठेवायचे. स्लोपचा पहिला फॉर्म्युला जेव्हा अँगल गिवन असणार, काय फॉर्म्युला आहे? टॅन थीटा. आणि स्लोपचा दुसरा फॉर्म्युला जेव्हा कोऑर्डिनेट्स गिवन असणार, काय फॉर्म्युला आहे? डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. तुम्ही हे पाठ ठेवा. मग डेल्टा वाय ला y2 मायनस y1 लिहायचं आणि डेल्टा एक्स ला x2 मायनस x1 लिहायचं. बरोबर. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला पाठ ठेवायचे. आता बघा स्लोप साठी ना एक नोटेशन पण आहे m. हे पण तुम्ही माहित असू द्या. स्लोप साठी नोटेशन कुठलं आहे? m. चला नेक्स्ट पेजवर या बरं. आता बघा इथं स्लोपचे मी सर्व फॉर्म्युल्याची लिस्ट बनवून ठेवलेली आहे. स्लोप साठी पहिले तर नोटेशन काय? m. स्लोपचा बेसिक फॉर्म्युला व्हर्टिकल डिस्टन्स अपॉन हॉरिझॉन्टल डिस्टन्स. हा बेसिक फॉर्म्युला यूज करून आपण स्लोपचे दोन फॉर्म्युले बनवले. एक फॉर्म्युला तेव्हा जेव्हा तुम्हाला कोऑर्डिनेट गिवन असणार, काय फॉर्म्युला आहे? डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. दुसरा फॉर्म्युला तेव्हा जेव्हा तुम्हाला काय गिवन असणार? स्लोप नाही सॉरी अँगल गिवन असणार, तेव्हा फॉर्म्युला काय येणार सांगा? टॅन थीटा. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला पहिले तर पाठ ठेवायचे. एक हा फॉर्म्युला डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. एक काम करा, मी याला इथं खाली लिहून देतो. स्लोपचे मेन तुम्ही हे दोन फॉर्म्युले पाठ ठेवा. स्लोप साठी नोटेशन पहिले तर यम आहे. स्लोपचा पहिला फॉर्म्युला डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स हा तेव्हा यूज करा जेव्हा कोऑर्डिनेट्स गिवन असणार. आणि स्लोपचा सेकंड नंबरचा फॉर्म्युला टॅन थीटा हा तेव्हा यूज करा जेव्हा तुम्हाला अँगल गिवन असणार. बस हे दोन फॉर्म्युले पाठ ठेवा, तुमचे सर्व स्लोपचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. हा फर्स्ट फॉर्म्युला तेव्हा यूज करा जेव्हा कोऑर्डिनेट गिवन असणार. हा सेकंड फॉर्म्युला तेव्हा यूज करा जेव्हा अँगल गिवन असणार. बरं महत्वाचा पॉइंट, हा जो अँगल आहे थीटा हा नेहमी हॉरिझॉन्टल सोबत असणार, हे विसरू नका. हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स ऍक्सिस. बरोबर. चला इथपर्यंत सर्वांना क्लिअरिटी. आणखी एक महत्वाचा पॉइंट जो तुम्हाला माहित असायला पाहिजे, हा जो थीटा अँगल आहे इथं तीन पॉसिबिलिटी आहे. सर कुठल्या तीन पॉसिबिलिटी? एकतर थीटा अँगल ॲक्यूट असणार. सर ॲक्यूट म्हणजे काय? तुम्हाला मी या आधीच्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे. ॲक्यूट म्हणजे लेस दॅन 90 डिग्री. ॲक्यूट म्हणजे लेस दॅन 90 डिग्री. किंवा थीटा असणार ऑप्ट्यूस. ऑप्ट्यूस म्हणजे ग्रेटर दॅन 90 डिग्री. किंवा थीटा मी 0 घेतो.
ह्या तीन पॉसिबिलिटी आहे. एकतर अँगल 0 असणार, नाहीतर ॲक्यूट असणार किंवा ऑप्टिव्स असणार. आता बघा, जर थीटा ॲक्यूट असेल तर लेस दॅन 90 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये टॅन फंक्शन पॉझिटिव्ह असणार. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये टॅन फंक्शन पॉझिटिव्ह असणार. तुम्हाला मी हे सेकंड लेक्चर मध्ये शिकवलेलं आहे, बरोबर आहे. आता बघा, जर थीटा ऑप्टिव्स असेल, ऑप्टिव्स म्हणजे ग्रेटर दॅन 90, याचा अर्थ कुठला क्वाड्रंट? सेकंड. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असणार. मग टॅन फंक्शन कसं असणार? निगेटिव्ह, बरोबर. आणि त्यानंतर जर थीटा 0 असेल तर ठेवा बरं 0, टॅन 0 किती होणार सांगा? 0. मग लक्षात घ्या, स्लोप म्हणजे टॅन थीटा. जेव्हा जेव्हा थीटा ॲक्यूट असणार स्लोप पॉझिटिव्ह येणार, जेव्हा थीटा ऑप्टिव्स असणार स्लोप निगेटिव्ह येणार, आणि जेव्हा थीटा 0 असणार 0 तेव्हा स्लोप किती येणार सांगा? 0. हे माहित असू द्या. मग आतापर्यंत मी जे शिकवलं त्यात तुम्हाला लक्षात काय ठेवायचे? स्लोपचे मेन दोन फॉर्म्युले. जर अँगल गिवन असेल तर स्लोपचा फॉर्म्युला टॅन थीटा, आणि जर कोऑर्डिनेट गिवन असेल तर स्लोपचा फॉर्म्युला डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. हे पहिले तर फॉर्म्युले पाठ ठेवा. आता अँगल बद्दल जर बोलायचं झालं, जर अँगल ॲक्यूट असेल स्लोप पॉझिटिव्ह येणार, जर अँगल ऑप्टिव्स असेल स्लोप निगेटिव्ह येणार, जर अँगल 0 असेल तर स्लोप 0 येणार. कारण स्लोप म्हणजे काय सांगा? टॅन थीटा. थीटा ॲक्यूट असेल तर टॅन पॉझिटिव्ह येणार म्हणजे स्लोप पॉझिटिव्ह येणार. थीटा जर ऑप्टिव्स असेल तर टॅन फंक्शन निगेटिव्ह येणार म्हणजे स्लोप निगेटिव्ह येणार. क्लिअरिटी सर्वांना? मग तुम्ही काय करा, पहिले तर याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. ह्या फॉर्म्युल्याचा जो प्रूफ मी तुम्हाला इथे दिलेला आहे याचा स्क्रीनशॉट घ्या. मी साईडला येतो. चला, घेतलाय स्क्रीनशॉट. त्यानंतर याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊ. आता आपण क्वेश्चन डिस्कस करणार आहे. बघा, क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे तर, फाइंड द स्लोप ऑफ लाइन AB where A has a coordinate 5,3 and B has a coordinate 7,4. आता लक्षात घ्या, इथे आपल्याला पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेले, पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेले आणि त्यांनी मला स्लोप विचारलेला आहे. जेव्हा जेव्हा कोऑर्डिनेट्स गिवन असणार तेव्हा तेव्हा स्लोपचा फॉर्म्युला डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स मी इथं लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे, तर मी स्लोपचा फॉर्म्युला पहिले तर नंतर लिहितो. मी एकदा कोऑर्डिनेट लिहून घेतो. ए चे कोऑर्डिनेट किती सांगा? 5,3. बी चे कोऑर्डिनेट दिलेले इथे 7,4. आता बघा, हे जे आहे ए, याला मी x1, y1 कन्सिडर करतो आणि बी ला मी कन्सिडर करतो x2, y2. मग मला सांगा x1 किती? 5, y1 किती? 3, x2 किती? 7, y2 किती सांगा? 4. आता मला तुम्ही सांगा स्लोपचा फॉर्म्युला काय येणार? स्लोपसाठी नोटेशन आपण काय घेतो? यम. तर कोऑर्डिनेट गिवन असताना स्लोपचा फॉर्म्युला मी इथे लिहितो. पहा, फॉर्म्युला बनणार डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. आता डेल्टा वाय कसं लिहायचं हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. कसं लिहायचं सर? y2 मायनस y1. डेल्टा एक्स कसं लिहायचं? x2 मायनस x1. बस आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करू. पहिले मला घ्यायचं y2 मायनस y1. y2 मायनस y1 म्हणजे 4 मायनस 3. इथं लिहितो मी 4 मायनस 3 डिवाइड बाय x2 मायनस x1 करा. x2 मायनस x1 म्हणजे 7 मायनस 5. लिहा इथे 7 मायनस 5. फायनली स्लोपचा जो फॉर्म्युला बनला, फॉर्म्युला नाही, व्हॅल्यू जी येणार ती आपण बघू काय येणार. 4 मायनस 3 1, 7 मायनस 5 किती आलं सांगा? 2. म्हणजे त्यांनी लाईनचे जे कोऑर्डिनेट दिलेले त्या लाईनचा स्लोप आला 1/2. चला, क्लिअरिटी सर्वांना? मग तुम्ही याला व्हिडिओ पॉज करून लिहू शकता किंवा याचा घेऊन टाका तुम्ही स्क्रीनशॉट. चला, वेट करतो मी. ठीक आहे, पुढे जाऊ. आता बघा, यानंतरचा क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं एकदा क्वेश्चन वाचतो मी. फाइंड द स्लोप ऑफ लाईन इन गिवन फिगर. आता इथे महत्वाचा पॉइंट, तुम्हाला जी लाईन त्यांनी इथं फिगर मध्ये दिलेली आहे ह्या लाईनचा त्यांनी आपल्याला अँगल दिलेला आहे. जेव्हा जेव्हा अँगल दिलेला असेल तेव्हा तेव्हा स्लोपचा फॉर्म्युला टॅन थीटा. हे तुम्ही माइंड मध्ये फिट करून ठेवा. मग मी इथे पहिले तर स्लोपचा फॉर्म्युला लिहून घेतो. स्लोप इज इक्वल टू टॅन थीटा. ठीक आहे, आता मी जर तुम्हाला इथे विचारलं थीटा किती, सर एकदम सिंपल आहे. थीटा तर त्यांनी आम्हाला 60 डिग्री दिलेलं आहे. मग फॉर्म्युल्यामध्ये 60 ठेवायचं, आन्सर फाइंड करायचं. ही खूप मोठी चुकी करू नका.
कारण मी तुम्हाला काय बोललेलो आहे, स्लोपचा जो फॉर्म्युला आहे टॅन थिटा, आता थिटा अँगल कुणासोबत आहे? हा सर आठवलं, थिटा अँगल हॉरिझॉन्टल सोबत आहे. आणि हॉरिझॉन्टल म्हणजे आपल्यासाठी काय? एक्स ऍक्सिस. आणि एकदा बघा डायग्राम मध्ये जो अँगल दिलेला आहे हा कुठल्या ऍक्सिस सोबत आहे? वाय ऍक्सिस सोबत. मग सर आम्हाला तर एक्स ऍक्सिस सोबत म्हणजे हा अँगल फाइंड करायचा आहे. सर हा कसा फाइंड करायचा? आता तुम्ही मला सांगा, हा टोटल अँगल किती आहे? सर या दोन्ही लाईन परपेंडिक्युलर्स आहे, म्हणजे हे टोटल अँगल 90 डिग्री येणार. त्यातला हा अँगल किती सांगा? हा 60 दिलेला आहे. मग राहिलेला किती येणार सांगा? 30. कारण दोन्ही अँगलचे ऍडिशन किती होते? 90 डिग्री. मग हा गिवन अँगल जर तुम्हाला 60 असेल तर हा जो रिमेनिंग अँगल आहे हा किती येणार सांगा? 30 डिग्री. आणि चेक करा, हा अँगल तुमचा हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स ऍक्सिस सोबत आहे. तर थिटा जो तुम्हाला ठेवायचा आहे हा 60 डिग्री नाही, मग किती ठेवायचा? 30 डिग्री. मग मी इथं लिहितो बघा, स्लोप इज इक्वल टू टॅन थिटाच्या जागेवर येणार 30 डिग्री. सर टॅन 30 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला तो टेबल मी आधीच्या लेक्चरमध्ये बनवून दिलेला आहे. टॅन 30 डिग्रीची व्हॅल्यू असते 1/√3. म्हणजे जी गिवन लाईन आहे ह्या लाईनचा स्लोप आला 1/√3. बोला, क्लिअरिटी तुम्हाला इथपर्यंत असायला पाहिजे. अँगल दिलेला आहे, मी स्लोपचा फॉर्म्युला टॅन थिटा लिहिला, फक्त थिटा स्ट्रिक्टली हॉरिझॉन्टल सोबत घ्यायचा आहे. बरोबर. चला याला तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहा किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट, मग आपण पुढे जाऊ. आता बघा इथे तर एक सोडून आता 2 लाईन दिलेल्या आहे. तुम्हाला दोन्ही लाईनचे पहिले तर इंडिव्हिज्युअल स्लोप फाइंड करायचा आहे. फर्स्ट लाईनचा जो स्लोप फाइंड करणार याला मी M1 नाव देणार. सेकंड लाईनचा जो स्लोप तुम्ही फाइंड करणार याला मी M2 नाव देणार. आणि या दोघांना मला डिवाइड करायचं आहे, म्हणजे यांचा मला फाइंड करायचा आहे रेशो. कसं करायचं बघा. पहिले तर मला सांगा, अँगल जेव्हा आपण क्वेश्चन मध्ये गिवन असणार तेव्हा स्लोप जो की आपण M नी दाखवतो, ह्या स्लोपचा फॉर्म्युला काय येणार? टॅन थिटा. हे पहिले तर तुम्हाला कळायला पाहिजे. आणि महत्वाचा पॉइंट, हा थिटा अँगल जो आहे हा एक्स ऍक्सिस म्हणजे हॉरिझॉन्टल सोबत असणार, हे तुम्हाला पहिले नोट डाऊन करून ठेवायचं आहे. आता बघा, पहिले तर तुम्ही या फर्स्ट लाईन वरती फोकस करा. आता तुम्ही मला सांगा, ह्या लाईन साठी त्यांनी अँगल किती दिलेला आहे? सर त्यांनी अँगल दिलेला आहे 30 डिग्री. मग ठेवू का फॉर्म्युल्यामध्ये 30 डिग्री? उघडा डोळे, बघा नीट. जो अँगल दिलेला आहे हा कुठल्या ऍक्सिस सोबत आहे? वाय. पण फॉर्म्युल्यामध्ये मला जो अँगल ठेवायचा आहे तो एक्स ऍक्सिस सोबत असायला पाहिजे. मग सर कसं करायचं मला सांगा. हा जो टोटल अँगल आहे हा किती सांगा? 90 डिग्री. मग त्यात हा किती आहे? सर 30 डिग्री. मग रिमेनिंग किती असणार? 60 डिग्री. बघा, हा टोटल अँगल तुमचा 90 डिग्री आहे. मग हा जर 30 डिग्री असेल तर हा जो रिमेनिंग आहे एक्स ऍक्सिस सोबत जो आपल्या कामाचा आहे हा किती असणार? 60 डिग्री. मग फर्स्ट लाईन साठी जो अँगल आला हा किती आलेला आहे? 60 डिग्री. क्लिअरिटी सर्वांना इथपर्यंत? आता बोला तुम्ही सेकंड लाईन बद्दल. सेकंड लाईन तर एकदम सिंपल आहे. बघा, ही जी सेकंड नंबरची लाईन आहे ह्या लाईन साठी त्यांनी जो अँगल दिलेला आहे एकदा चेक करा. त्यांनी दिलेला अँगल तुमचा एक्स ऍक्सिस सोबतच आहे. किती? 30 डिग्री. मग मला तोच तर अँगल पाहिजे. किती दिलेला आहे सांगा? 30 डिग्री. आता मी दोन्ही लाईनचे स्लोप लिहिणार. स्लोपचा फॉर्म्युला काय? M इज इक्वल टू टॅन थिटा. फर्स्ट लाईन साठी थिटा किती आहे? 60 डिग्री. स्लोपचा फॉर्म्युला M इज इक्वल टू टॅन थिटा. सेकंड लाईन साठी थिटा किती आहे? सर सेकंड लाईन साठी थिटा आहे 30 डिग्री. ठीक आहे. फर्स्ट लाईनचा स्लोप मी M1 घेतो, सेकंड लाईनचा M2 घेतो. व्हॅल्यूज आपण इथे लिहू आणि नंतर दोघांना डिवाइड करू. क्लिअरिटी आहे? चला बघा मग कसं येईल. तर M1 इज इक्वल टू टॅन 60 ची व्हॅल्यू किती येते? √3 येते. सर कशी येते हे मी तुम्हाला सेकंड लेक्चर मध्ये शिकवलेलं आहे. सेकंड लेक्चर पाहून घ्या. त्यानंतर M2 इज इक्वल टू टॅन 30 डिग्री आणि टॅन 30 असणार बघा 1/√3. तर एकंदरीत माझ्याकडे दोन्ही लाईनचे इंडिव्हिज्युअल स्लोप आलेले. म्हणजे ही जी फर्स्ट लाईन आहे ह्या लाईनचा स्लोप आहे √3. ही जी सेकंड लाईन आहे या लाईनचा स्लोप आहे 1/√3. पण मला M1 आणि M2 ला डिवाइड करायचंय. हे तर बेसिक कॅल्क्युलेशन आहे, आपण इझिली करू शकतो. मला इथं फाइंड करायचंय M1/M2. मग मला सांगा M1 किती? सर M1 तर √3 आहे. लिहा इथे मग √3. डिवाइड मध्ये M2 किती? सर M2 आहे 1/√3. आता एक टेक्निक लक्षात ठेवा. याला आपण म्हणतो फर्स्ट नंबर, हा सेकंड नंबर, हा थर्ड नंबर. डायलॉग लक्षात ठेवा.
थर्ड नंबर गोज टू फर्स्ट नंबर. हा जो थर्ड नंबर आहे हा फर्स्ट नंबर सोबत जाणार. मग कसं होणार पुढे? आता बघा इथे पुढे सॉल्व्ह करतो. √3 इंटू √3 हे तर होणार √3चा स्क्वेअर. अपॉन मध्ये किती येणार सांगा? 1. आता इथे हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे किती आलं सांगा? ते 3 अपॉन मध्ये 1. म्हणजे स्लोपचा रेशो m1 अपॉन m2 3 अपॉन 1 आणि 3 अपॉन 1 म्हणजेच किती सांगा? 3. हे आहे तुमचं फायनल आन्सर. मग तुम्ही याला व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या किंवा याचा घ्या तुम्ही स्क्रीनशॉट. चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. आता बघा इथे नाही का स्लोप मध्ये हे काही बेसिक टर्म्स आहे बघा ज्या तुम्हाला माहित असायला पाहिजे. म्हणजे स्लोप पॉझिटिव्ह केव्हा असणार, त्यानंतर स्लोप निगेटिव्ह केव्हा असणार, स्लोप 0 केव्हा असणार आणि स्लोप इन्फायनाइट केव्हा असणार. आता हे आपण क्वेश्चन थ्रू डिस्कस करू. हे साईडला ठेवा, तुम्ही इकडे पाहूच नका. मी ज्या पण क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर विचारणार ते आन्सर तुम्ही देत चला. चला क्वेश्चन नंबर फर्स्ट, एक्झाम्पल नंबर फर्स्ट. मी जे क्वेश्चन विचारतो त्याचे तुम्ही आन्सर देत चला. फक्त मी एक काम करतो, मी इथे ड्रॉ करतो एक लाईन. आता तुम्ही एक काम करा, या लाईनसाठी मी अँगल थिटा घेतो. आता तुम्ही मला स्लोपचा फॉर्म्युला सांगा. तर आम्हाला माहिती आहे स्लोप अँगल जर थिटा असेल तर स्लोप येणार टॅन थिटा. आता तुम्ही थोडंसं या थिटा बद्दल बोला. थिटा ॲक्यूट अँगल आहे की ऑप्टिव्स अँगल आहे? सर इथं जो अँगल थिटा आहे चेक करा, इथे अँगल 0 असतो बरोबर आहे. आता अँगल इन्क्रीज होत होत इथे किती होणार सांगा? 90 डिग्री. तर हा जो अँगल आहे हा लेस दॅन 90 डिग्री आहे. म्हणजे कुठला अँगल आहे सांगा? ॲक्यूट अँगल. मग मला सांगा ह्या क्वेश्चन मध्ये हा जो थिटा आहे हा ॲक्यूट अँगल आहे आणि थिटा जर ॲक्यूट असेल तर स्लोप पॉझिटिव्ह येणार. हे मी तुम्हाला याआधीच सांगितलं. स्लोप काय येणार? पॉझिटिव्ह. मग सांगा पॉझिटिव्ह स्लोपसाठी कंडिशन काय? सर पॉझिटिव्ह स्लोपसाठी कंडिशन आहे की थिटा अँगल ॲक्यूट असेल. बरोबर आहे. मग जेव्हा जेव्हा ॲक्यूट अँगल गिवन असेल, जेव्हा जेव्हा ॲक्यूट अँगल गिवन असेल तेव्हा तेव्हा स्लोप पॉझिटिव्ह येणार. हे असं पाठ करण्याची गरज नाही. थिटा ॲक्यूट आहे, स्लोप पॉझिटिव्ह येणार. क्लिअरिटी इथपर्यंत? आता बघा यानंतर आपण बघू निगेटिव्ह स्लोप. एक्झाम्पल नंबर सेकंड. मी परत एकदा इथे लाईन ड्रॉ करतो. आता तुम्ही मला विचार करून सांगा हा अँगल किती आहे? सर अँगल एक्स ऍक्सिस सोबत असतो, हा 0 आहे बरोबर आहे. आता अँगल इन्क्रीज होतोय, हे सर्व ॲक्यूट अँगल आहे. ॲक्यूट अँगल इथं गेल्यानंतर अँगल होणार 90 डिग्री. आता हे अँगल कसे सांगा? सर हा तर ऑप्टिव्स अँगल आहे. मग मी इथे दाखवतो. ठीक आहे. तर हा जो अँगल आहे थिटा याचं नेचर कसं आहे? सर हा थिटा अँगल ऑप्टिव्स आहे. बरं एक काम करा, जर अँगल थिटा तुम्हाला इथं दिलेला आहे स्लोपचा फॉर्म्युला काय येणार? सर आम्हाला आता पाठ झालं. जेव्हा जेव्हा अँगल थिटा असणार तेव्हा तेव्हा स्लोप टॅन थिटा असणार. मी इथं लिहितो बघा. इथे मी पहिले तर लिहून घेतो. स्लोपचा फॉर्म्युला येणार तुमचा टॅन थिटा. बरोबर आहे. आता थिटा बद्दल थोडंसं बोला बरं. सर थिटा अँगल तर ऑप्टिव्स आहे. मग मी इथं लिहून घेतो ऑप्टिव्स अँगल. मग मला तुम्ही सांगा थिटा जर ऑप्टिव्स असेल तर स्लोप येणार निगेटिव्ह. स्लोप येणार निगेटिव्ह. सर का निगेटिव्ह येणार? या आधीच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. हा बघा जेव्हा जेव्हा थिटा कसा असणार? ऑप्टिव्स. तेव्हा तेव्हा स्लोप कसा येणार? निगेटिव्ह. बरोबर. चला बघा स्लोप येणार निगेटिव्ह. मग स्लोप निगेटिव्ह केव्हा येणार? सर स्लोप निगेटिव्ह तेव्हा येणार जेव्हा थिटा अँगल असणार ऑप्टिव्स. मग निगेटिव्ह स्लोप साठी कंडिशन थिटा अँगल जो आहे हा ऑप्टिव्स असायला पाहिजे. क्लिअरिटी सर्वांना? आता हे थर्ड डायग्राम इम्पॉर्टंट आहे बघा. एक्झाम्पल नंबर 3 घेतो मी याला. आता एक काम करा, तुम्ही मला सांगा हा अँगल किती आहे? सर हा अँगल तर 0 आहे कारण अँगलची काउंटिंग इथनं स्टार्ट होते. बरोबर आहे. बघा अँगल काय होऊ लागला? इन्क्रीज इन्क्रीज इन्क्रीज. इथे गेल्यानंतर 90 डिग्री. आता हे ग्रेटर दॅन 90 डिग्री म्हणजे सर्व ऑप्टिव्स अँगल आहे. इथे अँगल किती सांगा? 0. मग जी हॉरिझॉन्टल लाईन आहे लक्षात घ्या, ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. हॉरिझॉन्टल लाईन साठी थिटा येणार तुमचा 0 डिग्री. मग मी जर विचारलं स्लोप किती येणार? स्लोप तर सर स्लोपचा फॉर्म्युला आहे टॅन थिटा. बरोबर. इथे टॅन थिटाच्या जागेवर किती? 0 डिग्री. आणि टॅन 0 किती होतं सांगा? 0. मग जेव्हा जेव्हा हॉरिझॉन्टल लाईन असणार तेव्हा तेव्हा स्लोप 0 येणार. लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा लाईन कशी असणार? हॉरिझॉन्टल. तेव्हा तेव्हा स्लोप काय येणार सांगा? 0. मग तुम्ही एक काम करा, मी इथे खूप साऱ्या लाईन ड्रॉ करतो, तुम्हाला सर्व लाईनचे स्लोप सांगायचे. आता बघा
ह्या लाईन बद्दल बोला. सर ही लाईन हॉरिझॉन्टल आहे, स्लोप किती येणार? 0. चला ह्या लाईन बद्दल बोला. सर हॉरिझॉन्टल आहे, स्लोप 0 येणार. ह्या लाईन बद्दल बोला. हा हॉरिझॉन्टल आहे, स्लोप 0. ह्या लाईन बद्दल बोला. सर तुम्ही त्या ऍक्सिसच्या खाली निघून गेले. अरे कुठे जा? लाईन जर हॉरिझॉन्टल असेल तर स्लोप काय येणार सांगा? 0. मग मला तुम्ही विचार करून सांगा 0 स्लोप साठी कंडिशन काय? हॉरिझॉन्टल लाईन. लाईनची जी ओरिएंटेशन आहे ही असायला पाहिजे हॉरिझॉन्टल. बघा तुम्हाला पुढे जर स्लोप अनालिसिस परफेक्ट करायचं असेल ते सर्व की पॉइंट्स लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप वरती घेऊन जातोय म्हणजे तुम्हाला स्लोप अनालिसिस मध्ये अडचण येणार नाही. आणि शेवटचा पॉइंट, याला मी एक्झाम्पल 4 म्हणतो. आता मी इथे लाईन ड्रॉ करतो, तुम्ही त्या लाईनचा स्लोप सांगायचा. आता बघा इथे अँगल किती असतो? सर आम्हाला पाठ झाला 0 असतो. बरं ठीक आहे. इथे अँगल किती असणार? 90 डिग्री. हा जो अँगल आहे किती आहे? 90 डिग्री. बरं लाईनची ओरिएंटेशन कशी आहे? सर व्हर्टिकल आहे. बरोबर. आता मी जर तुम्हाला विचारलं सांगा बरं स्लोपचा फॉर्म्युला काय? सर तो तर एकदम पाठ झालेला आहे. स्लोपचा फॉर्म्युला टॅन थिटा. बरं एक काम करा, टॅन थिटाच्या जागेवर किती? सर व्हर्टिकल साठी थिटा 90 आहे, ठेवा इथे 90 ठेवा, 90 डिग्री. टॅन 90 डिग्री किती येतं? हे येतं तुमचं इन्फायनाइट. म्हणजे बघा जेव्हा जेव्हा लाईन व्हर्टिकल असणार तेव्हा तेव्हा लाईनचा स्लोप इन्फायनाइट असणार. इन्फायनाइट म्हणजे किंवा तुम्ही याला असं मॅक्झिमम पण म्हणू शकता. जो स्लोप आहे हा मॅक्झिमम असणार म्हणजे इन्फायनाइट असणार. मग लक्षात घ्या तुम्ही पहिलेच काय बोलले की सर जेव्हा लाईन हॉरिझॉन्टल असणार तेव्हा स्लोप 0. मग जेव्हा लाईन व्हर्टिकल असणार, व्हर्टिकल, तेव्हा स्लोप कसा असणार सांगा? इन्फायनाइट. तर ह्या ज्या सर्व व्हर्टिकल लाईन्स आहे यांचे स्लोप असणार तुमचे इन्फायनाइट. मग इन्फायनाइट स्लोपसाठी कंडिशन लाईनची जी ओरिएंटेशन आहे ही व्हर्टिकल असायला पाहिजे. ही असायला पाहिजे व्हर्टिकल. आता ऐका हॉरिझॉन्टल लाईनचा स्लोप किती? 0. हॉरिझॉन्टल लाईनचा स्लोप किती? 0. हॉरिझॉन्टल लाईन 0. व्हर्टिकल लाईनचा स्लोप किती? सर व्हर्टिकल लाईनचा स्लोप इन्फायनाइट. बरोबर आहे. बघा हॉरिझॉन्टल 0 स्लोप. आता हे पाठ ठेवायचं आहे. हॉरिझॉन्टल 0 स्लोप, व्हर्टिकल इन्फायनाइट स्लोप. बरं मध्ये जर असेल सर हा ॲक्यूट अँगल आहे, पॉझिटिव्ह स्लोप. बरं इकडे निघून जा, सर हा ऑप्टिव्ह अँगल आहे, निगेटिव्ह स्लोप. बोला क्लिअर झालं? एक काम करा, आता मला सांगा ही एक्स ऍक्सिस हॉरिझॉन्टल घेतो मी, स्लोप किती आहे? 0. आता सर ॲक्यूट अँगल आहे, पॉझिटिव्ह स्लोप. आता सर व्हर्टिकल लाईन आहे, इन्फायनाइट स्लोप. आता सांगा बरं सर अँगल तर ग्रेटर दॅन 90 म्हणजे ऑप्टिव्ह से निगेटिव्ह स्लोप. आता बघा हॉरिझॉन्टल 0 स्लोप, व्हर्टिकल इन्फायनाइट स्लोप, ॲक्यूट अँगल पॉझिटिव्ह स्लोप, ऑप्टिव्ह अँगल निगेटिव्ह स्लोप. हे पाठ ठेवायचं आहे. हे सर्व रिझल्ट तुम्हाला फिंगर टिपवर ठेवायचे, तेव्हाच तुम्ही स्लोप अनालिसिस पुढे करू शकता. मग एक काम करा, याचा प्रॉपर स्क्रीनशॉट घेऊन टाका किंवा व्हिडिओ पॉज करून याला लिहून घ्या. चला पुढे जाऊ आपण. यानंतर मेन टॉपिक आहे बघा स्लोप अनालिसिस. आता स्लोप अनालिसिस करण्यासाठी तुम्हाला मी पहिलेच बोललो होतो लेक्चरच्या स्टार्टिंगला, जो ग्राफ तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिवन असणार, एक तर ग्राफ असणार स्ट्रेट लाईन. इथं पाहू शकता ग्राफ कसा आहे? स्ट्रेट लाईन. आणि या स्ट्रेट लाईन साठी तुम्हाला स्लोप अनालिसिस करायचंय. आता इथे बघा ग्राफचं नेचर कसं आहे? कर्व. आणि या कर्व साठी तुम्हाला स्लोप अनालिसिस करायचंय. आता मेन टॉपिक तर हाच आहे, स्लोप अनालिसिस. ग्राफ स्ट्रेट लाईन असेल तर स्लोप अनालिसिस कसं होणार, आणि ग्राफ जर कर्व असेल मग स्लोप अनालिसिस कसं असणार, हा आपला आता मेन डिस्कशन पॉइंट आहे. मेन जे बेसिक पाहिजे होतं तुम्हाला ते बेसिक मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. आता आपण मेन टॉपिककडे जाऊ, स्लोप अनालिसिस. आता बघा ही स्ट्रेट लाईन आहे. आता या स्ट्रेट लाईनवर किती पॉइंट्स आहे? सर ह्या स्ट्रेट लाईनवर तर इन्फायनाइट पॉइंट होतील. आता मी इन्फायनाइट पॉइंटच्या मागे तर जाणार नाही, मी इथे सिलेक्टेड हे 3 पॉइंट कन्सिडर करतो. कुठे घेऊ शकता? हा फर्स्ट पॉइंट, हा सेकंड पॉइंट आणि इथे येणार थर्ड पॉइंट. बरोबर आहे. ह्या तिन्ही पॉइंटवर तुम्हाला स्लोप सांगायचा आहे. स्लोप साठी फॉर्म्युला काय? फेमस फॉर्म्युला टॅन थिटा. सर थिटा अँगल कुणासोबत असतो? हॉरिझॉन्टल सोबत असतो. मग मी तिन्ही पॉइंटवर रेफरन्स म्हणून पहिले तर हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घेतो. बरोबर. आता तुम्ही एक काम करा, या तिन्ही पॉइंटवर थिटा अँगल मी इथे लिहितो आणि मग तुम्ही त्या थिटामध्ये रिलेशन सांगा. हा फर्स्ट पॉइंटसाठी अँगल θ1 घेतो, इथे अँगल घेतो मी θ2, इथे अँगल घेतो θ3. आता तुम्ही मला सांगा ह्या तिन्ही अँगल मध्ये रिलेशन काय? तिन्ही अँगल सेम आहे, डिफरंट आहे? विचार करून सांगा
ह्या तीन अँगल मध्ये रिलेशन काय? सर हे तिन्ही अँगल इक्वल असणार. बरं काय इक्वल असणार? बघा क्लास 10th मध्ये जॉमेट्रीमध्ये प्रॉपर्टी होती बघा. ह्या तिन्ही लाईन कशा आहे सांगा? पॅरलल. आणि ही त्यांची कॉमन ट्रान्सव्हर्सल आहे की नाही? हे तिन्ही अँगल इक्वल असणार. याला आपण करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो. काय म्हणतो? करस्पॉन्डिंग अँगल. हे तिन्ही अँगल इक्वल असणार. हे तर आपल्याला क्लिअर झालं. किंवा डायग्रामवरतून पण कळतणार आहे हे तिन्ही डिस्टन्सेस सेम आहे म्हणजे तिन्ही अँगल इक्वल झाले. बरोबर आहे. आता बघा इथं मी टॅन वालं फंक्शन अप्लाय करतो. प्रत्येक अँगलच्या पुढे मी टॅन फंक्शन अप्लाय करणार. मग हे बनलं तुमचं टॅन θ1 इज इक्वल टू ॲज इट इज. इथे येणार टॅन θ2, इथे येणार टॅन θ3. टॅन θ म्हणजे काय? सर टॅन θ म्हणजे तर स्लोप. मग मला सांगा हे जे आलंय तुमचं हे आहे तुमचा स्लोप ऍट पॉइंट 1. त्यानंतर स्लोप ऑफ लाईन ऍट पॉइंट 2. हे येणार तुमचं स्लोप ऑफ लाईन ऍट पॉइंट 3. स्लोप साठी नोटेशन एम घेऊ का? एम घेतो. चला m1 इज इक्वल टू m2 इज इक्वल टू m3. काय समजले तुम्ही इथून? सर या तिन्ही पॉइंटवर स्लोप इक्वल आहे. याचा अर्थ मेन कन्सेप्ट जो आहे स्ट्रेट लाईन साठी जे स्लोप अनालिसिस आपल्याला करायचं होतं त्या अनालिसिस मध्ये आपल्या लक्षात आलं की जेव्हा जेव्हा स्ट्रेट लाईन असणार, जेव्हा जेव्हा स्ट्रेट लाईन असणार तेव्हा तेव्हा कॉन्स्टंट स्लोप असणार. बस एवढं लक्षात ठेवायचं. कॉन्स्टंट स्लोप एवढं तुम्ही माहित असू द्या. स्ट्रेट लाईन साठी जो स्लोप असणार हा असणार कॉन्स्टंट. जेव्हा जेव्हा ग्राफ स्ट्रेट लाईन तेव्हा तेव्हा स्लोप कॉन्स्टंट. बोला क्लिअरिटी सर्वांना इथपर्यंत? मग एक काम करा, याला तुम्ही पहिले त्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. चला चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. आता तुम्ही विचार करून आन्सर देसाल. मी इथे 3 टाईपच्या स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार आहे. पहिली जी स्ट्रेट लाईन आहे ॲक्यूट अँगल स्ट्रेट लाईन मी इथे ड्रॉ करतो. सेकंड नंबरची जी स्ट्रेट लाईन मी ड्रॉ करणार ही येणार ऑब्ट्यूस अँगल स्ट्रेट लाईन. आणि थर्ड नंबरची जी स्ट्रेट लाईन आहे ही मी घेणार हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन. आता मी काही क्वेश्चन विचारतो त्या क्वेश्चनचे तुम्ही मला आन्सर देत चला. तुम्हाला काय करायचंय इथे स्लोप बद्दल बोलायचंय, स्लोप अनालिसिस बद्दल बोलायचं. ठीक आहे. आता मला सांगा तिन्ही सिच्युएशन मध्ये स्ट्रेट लाईन आहे आणि जर स्ट्रेट लाईन असेल तर स्लोप कॉन्स्टंट असणार. हे मी तुम्हाला या आधीच्या स्लाइड मध्ये शिकवलं. तिन्ही ग्राफ मध्ये मी स्ट्रेट लाईन ड्रॉ केलाय याचा अर्थ स्लोप असणार कॉन्स्टंट. हा सर हे आम्हाला कळालं. स्लोप असणार कॉन्स्टंट. एकच मिनिट मी ते थोडासा गॅप ठेवतो. ग्राफ स्ट्रेट लाईन आहे याचा अर्थ स्लोप कॉन्स्टंट. आणि आता महत्वाचा पॉइंट, आपल्याला स्लोपची साइन ठरवायची. सर हे कसं ठरवायचं? आता बघा इथं अँगल चेक करा. सर ॲक्यूट अँगल आहे. ॲक्यूट अँगल असेल तर स्लोप कसा येणार सांगा? पॉझिटिव्ह. हे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. ॲक्यूट अँगल असेल तर स्लोप कसा येणार? पॉझिटिव्ह. इथे सांगा अँगल कसा आहे? सर हा तर ऑब्ट्यूस अँगल आहे. स्लोप कसा येणार? निगेटिव्ह. बरं इथे सर ही हॉरिझॉन्टल लाईन आहे याचा अर्थ स्लोप किती येणार सांगा? 0. मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? जेव्हा जेव्हा ॲक्यूट अँगल स्ट्रेट लाईन राहील तेव्हा स्लोप पॉझिटिव्ह कॉन्स्टंट. जेव्हा जेव्हा ऑब्ट्यूस अँगल स्ट्रेट लाईन असणार तेव्हा स्लोप निगेटिव्ह कॉन्स्टंट. आणि जेव्हा जेव्हा हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन असणार तेव्हा स्लोप 0 कॉन्स्टंट. 0 कॉन्स्टंट सर हे थोडंसं विचित्र वाटत नाही का? 0 कॉन्स्टंट याचा अर्थ स्लोप शेवटपर्यंत 0च असणार. पहिल्या सपोज इथे स्लोप किती आहे? 0. इथे 0, इथं 0, इथं 0. हा 0 नंबर कॉन्स्टंट आहे म्हणून आपण काय लिहिलं? 0 कॉन्स्टंट. क्लिअर झालं? मग मला सांगा हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन स्लोप 0 कॉन्स्टंट. बरोबर आहे. त्यानंतर ॲक्यूट अँगल स्ट्रेट लाईन स्लोप पॉझिटिव्ह कॉन्स्टंट. ऑब्ट्यूस अँगल स्ट्रेट लाईन स्लोप निगेटिव्ह कॉन्स्टंट. सर व्हर्टिकल हा स्लोप इन्फायनाइट मॅक्झिमम असणार. बरोबर. इथपर्यंत क्लिअरिटी सर्वांना? बस एवढं पाठ ठेवा. जेव्हा जेव्हा हे बघा स्ट्रेट लाईन साठी स्लोप कसा असतो? कॉन्स्टंट. आणि ॲक्यूट अँगल असेल तर पॉझिटिव्ह. 2 पार्ट मध्ये ब्रेक केला आपण त्याला. स्ट्रेट लाईन स्लोप कॉन्स्टंट, ऑब्ट्यूस अँगल म्हणून निगेटिव्ह. बरोबर आहे. हॉरिझॉन्टल बरं स्ट्रेट लाईन म्हणजे स्लोप कॉन्स्टंट आणि हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन आहे म्हणून स्लोप काय सांगा? 0. बघा क्लिअरिटी झाली. जर हे तुम्हाला येत असेल तरच तुम्ही समोरचे 2 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. मग पहिल्याला व्हिडिओ पॉज करून लिहा किंवा याचा घ्या स्क्रीनशॉट. चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग आता तुम्हाला ह्या क्वेश्चन मध्ये हे सर्व अनालिसिस अप्लाय करायचे. आता बघा इथे तुम्ही नाही का
ह्या तिन्ही ग्राफसाठी हा जो कंप्लीट ग्राफ आहे याला 3 पार्टमध्ये ब्रेक करतो. फर्स्ट पार्टमध्ये स्लोप सांगा, त्यानंतर सेकंड पार्टमध्ये स्लोप सांगा आणि नंतर थर्ड पार्टमध्ये तुम्हाला स्लोप सांगायचा आहे. ठीक आहे, चला फर्स्ट पार्ट बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? फर्स्ट काय, तिन्ही पार्टमध्ये स्ट्रेट लाईन आहे, मग स्ट्रेट लाईन आहे याचा अर्थ स्लोप असणार कॉन्स्टंट. मग आता मला सांगा इथली जी स्ट्रेट लाईन आहे सर ही तर ॲक्यूट अँगल स्ट्रेट लाईन आहे, याचा अर्थ स्लोप येणार पॉझिटिव्ह कॉन्स्टंट. पॉझिटिव्ह कॉन्स्टंट. सर ही तर हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन आहे, याचा अर्थ स्लोप येणार 0 आणि हा 0 नंबर शेवटपर्यंत कॉन्स्टंट असणार. बरोबर. सर इथे कसं करायचं? रेफरन्स म्हणून हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा. सांगा थिटा अँगल कसा आहे? सर हा अँगल तर ॲक्यूट आहे, याचा अर्थ स्लोप पॉझिटिव्ह येणार आणि स्ट्रेट लाईन आहे म्हणून कॉन्स्टंट. मग कंबाईन करून लिहितो मी, स्लोप येणार तुमचा पॉझिटिव्ह कॉन्स्टंट. स्लोप येणार पॉझिटिव्ह कॉन्स्टंट. चला हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करा. जो ग्राफ आहे 3 पार्टमध्ये ब्रेक करा आणि चेक करा ग्राफचे तिन्ही पार्ट स्ट्रेट लाईनच आहे, याचा अर्थ स्लोप कॉन्स्टंट असणार. फक्त तुम्हाला ठरवायचं पॉझिटिव्ह कॉन्स्टंट, निगेटिव्ह कॉन्स्टंट, 0 कॉन्स्टंट. चला मी वेट करतो. ट्राय करा, मी वेट करतोय. केलंय का? ठीक आहे. आता बघा मला तुम्ही विचार करून सांगा इथे अँगल कसा आहे? सर इथे अँगल ॲक्यूट आहे, याचा अर्थ स्लोप येणार पॉझिटिव्ह कॉन्स्टंट. सर ही हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन आहे, याचा अर्थ स्लोप शेवटपर्यंत 0 आणि हा 0 नंबर कॉन्स्टंट असणार. हे महत्वाचं होतं. सर अँगल हा घेतला तर चालेल का? नाही. अँगल तुमचा राईट हँड साईडला म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शन सोबत घ्यायचा आहे. मग सर हात अँगल ऑप्टिव्ह झाला. बरोबर. जर अँगल ऑप्टिव्ह असेल तर स्लोप येणार तुमचा निगेटिव्ह कॉन्स्टंट. स्लोप येणार निगेटिव्ह कॉन्स्टंट. चला क्लिअरिटी आहे का सर्वांना? आता तुम्हाला याच्यात कन्फ्युजन नसायला पाहिजे. ठीक आहे, मग याला तुम्ही प्रॉपर लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा. चला आता बघा यानंतर आहे बघा स्लोप अनालिसिस फॉर कर्व. जसे मी स्ट्रेट लाईनवर 3 पॉइंट मार्क केले होते, त्या तिन्ही पॉइंटवर मला स्लोप इक्वल भेटला होता, म्हणून मी म्हणालो होतो स्ट्रेट लाईनसाठी स्लोप कॉन्स्टंट असणार. मग सर कर्व साठी कसं करायचं? सेम प्रोसेस. मला सांगा ह्या कर्वच्या सरफेसवर किती पॉइंट्स आहे? सर इन्फायनाइट पॉइंट्स आहे. मग आपण इन्फायनाइट पॉइंटच्या मागे तर पळणार नाही, आपण 3 पॉइंट इथे मार्क करू. हा घेऊ आपण फर्स्ट पॉइंट, इथे घेऊ आपण सेकंड पॉइंट आणि इथे घेऊ आपण हा थर्ड पॉइंट. मग सर स्लोप चेक कसा करायचा? स्लोपचा फेमस फॉर्म्युला कुठला सांगा? टॅन थिटा. पण थिटा अँगल कुठल्या ऍक्सिस सोबत असतो? सर आम्हाला आता पाठ झालं थिटा अँगल हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स ऍक्सिस सोबत असणार. मग मी पहिले तिन्ही पॉइंटवर रेफरन्स म्हणून हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घेतो. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घेतो. पण सर आता अँगल ह्या कर्वच्या मधला घ्यायचा का इथला? तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो, सर आता जो अँगल घ्यायचा ह्या कर्व सोबत कसा घ्यायचा? तर तो कर्व सोबत अँगल घेता येत नाही, म्हणून आपण इथे टँजेंट ड्रॉ करणार. परत क्वेश्चन तयार होतो, सर टँजेंट म्हणजे काय? टँजेंट म्हणजे सिंपल एक लाईन ड्रॉ करा जी कर्वला एकाच पॉइंटवर टच करणार. मग मला ह्या पॉइंटवर स्लोप चेक करायचा आहे ना, मग मी ह्या पॉइंटवर टच करणारी लाईन ड्रॉ करणार, याला म्हणणार मी टँजेंट. सेकंड पॉइंटवर टँजेंट ड्रॉ करा, ही लाईन ड्रॉ करणार तुम्ही. बरोबर. हा थर्ड पॉइंटवर टँजेंट ड्रॉ करा, ही येणार लाईन जी एका सिंगल पॉइंटवर टच करणार. आता ही टँजेंट जी की तुम्ही ड्रॉ केली आणि हॉरिझॉन्टल दोघांमधले अँगल तुम्हाला मार्क करायचे आणि तोच अँगल पुढे स्लोप ठरवणार. मग मी एक काम करतो, फर्स्ट पॉइंटवर जो अँगल आहे याला मी म्हणतो θ1. सेकंड पॉइंटवर जो अँगल आहे θ2. थर्ड पॉइंटवर जो छोटासा अँगल आहे याला म्हणतो मी θ3. आता तुम्ही मला विचार करून सांगा थीटा कॉन्स्टंट आहे का? नाही सर, थीटा तर इथं चेंज होऊ लागलं. मग तुम्ही मला θ1, θ2 आणि θ3 ह्या तिघांमधलं रिलेशन सांगा. सर इथे सर्वात मोठा अँगल θ1 आहे, हा मॅक्झिमम आहे, हा सर्वात मोठा आहे. आणि सर θ3 सर्वात कमी आहे, हा मिनिमम झाला. बरोबर आहे. मॅक्झिमम वाला अँगल θ1 आहे, पुढे अँगल कमी कमी होत चालणार. बरोबर आहे. आता एक काम करा, ह्या थीटाच्या समोर टॅन वालं फंक्शन अप्लाय करा. सर साइन वालं का नाही, कॉस वालं का नाही? कारण स्लोपच्या फॉर्म्युल्यामध्ये टॅन फंक्शन येणार. मग इथे तुम्ही टॅन फंक्शन अप्लाय करा. बरं कसं येईल मग हे? टॅन θ1 इज ग्रेटर दॅन टॅन θ2 इज ग्रेटर दॅन टॅन θ3 आणि टॅन थिटा म्हणजेच आपल्यासाठी काय? स्लोप. मग टॅन θ1 म्हणजे स्लोप ऑफ लाईन ऍट पॉइंट फर्स्ट इज ग्रेटर दॅन स्लोप ऑफ लाईन
ऍट पॉइंट 2 लाईन नाही ते कर्व येतो, ठीक आहे. इज ग्रेटर दॅन स्लोप ऑफ कर्व ऍट पॉइंट काय सांगा 3 आणि स्लोप साठी नोटेशन काय सांगा m. मग मी इथं लिहितो m1 इज ग्रेटर दॅन m2 इज ग्रेटर दॅन m3. मेन की पॉइंट तर हाच आहे, स्लोप कॉन्स्टंट आहे की व्हेरिएबल. सर स्ट्रेट लाईन मध्ये m1 m2 m3 तिन्ही इक्वल आले होते, पण कर्व मध्ये स्लोप इक्वल आला नाही. याचा अर्थ मेन की पॉइंट जेव्हा जेव्हा गिवन ग्राफ कर्व असणार तेव्हा तेव्हा स्लोप व्हेरिएबल असणार. सर व्हेरिएबल म्हणजे चेंजिंग, स्लोप चेंज होणार. बस तुम्ही एवढा पॉइंट माहित असू द्या. जेव्हा जेव्हा स्ट्रेट लाईन ग्राफ स्ट्रेट लाईन तेव्हा तेव्हा स्लोप कॉन्स्टंट, जेव्हा जेव्हा ग्राफ कर्व तेव्हा तेव्हा स्लोप व्हेरिएबल. हे तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचंय. पण स्लोप व्हेरिएबल हे तर आम्हाला कळालं सर, कर्व साठी स्लोप जो आहे हा व्हेरिएबल असणार हे तर आम्हाला कळालं सर. पण सर व्हेरिएबल मध्ये इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार? तुम्ही बोलले की चेंज होणार, मग चेंज मध्ये इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार? आता इथे तुम्ही नोट डाऊन करा. इथे मला विचार करून सांगा, जो अँगल किंवा बघा इथं स्लोप कसा आहे तुमचा मॅक्झिमम, इथं कसा आहे सांगा मिनिमम. म्हणजे स्लोप काय होऊ लागला सांगा डिक्रीज. बघा इथं स्लोप जो आहे, इथं जो स्लोप आहे कुठल्या पॉइंटवर? फर्स्ट पॉइंटवर, हा मॅक्झिमम आहे. एकच मिनिट हा. इथं जो स्लोप आहे फर्स्ट पॉइंटवर हा मॅक्झिमम आहे, ठीक आहे. इथं जो स्लोप आहे कुठल्या पॉइंटवर? थर्ड पॉइंटवर हा कसा आहे सांगा मिनिमम. याचा अर्थ इथं स्लोप मॅक्झिमम होता, इथे स्लोप मिनिमम आहे. म्हणजे स्लोप काय होऊ लागला सांगा डिक्रीज. मग सर एक कसं ठरवायचं स्लोप इन्क्रीज होणार की डिक्रीज? मी याची एकदम सिंपल टेक्निक तुम्हाला देतो. सर काय टेक्निक आहे तुम्ही ते चेक करा. ही जी लाईन आहे ही हॉरिझॉन्टलच्या साईडला शिफ्ट होते. बघा हॉरिझॉन्टल ही जी लाईन आहे कंटिन्युअसली हॉरिझॉन्टलच्या साईडला बेंड होणार. मग जेव्हा जेव्हा लाईन हॉरिझॉन्टल साईडला बेंड होणार तेव्हा तेव्हा स्लोप डिक्रीज होणार. आणि जेव्हा जेव्हा लाईन व्हर्टिकलकडे बेंड होणार स्लोप काय होणार सांगा इन्क्रीज. कॉमन सेन्स आहे बघा. इथे स्लोप किती असतो हॉरिझॉन्टल साठी? सर 0 असतो. व्हर्टिकल साठी सर मॅक्झिमम असतो. मग लाईन जर तुमची हॉरिझॉन्टल साईडला बेंड होत असेल तर स्लोप काय होणार डिक्रीज. आणि जेव्हा लाईन हॉरिझॉन्टल बनणार तेव्हा स्लोप काय होणार इन्क्रीज. मग मला सांगा, नाही हॉरिझॉन्टल बनल्यानंतर स्लोप 0 होणार. आय एम सॉरी. हा आता बघा हॉरिझॉन्टल लाईन साठी स्लोप किती? 0. मग मला सांगा लाईन व्हर्टिकलकडे शिफ्ट होते स्लोप काय होणार इन्क्रीज. इथे गेल्यानंतर काय सांगा मॅक्झिमम. बरं हॉरिझॉन्टल ह्या साईडला पण असणार. बरं आता मला सांगा लाईन कुठे शिफ्ट होते? सर हॉरिझॉन्टल. स्लोप काय होणार डिक्रीज. जेव्हा लाईन हॉरिझॉन्टल बनणार किती सांगा 0. बघा आता स्लोप काय होऊ लागला इन्क्रीज कारण लाईन व्हर्टिकलकडे शिफ्ट होते. इथं आल्यानंतर मॅक्झिमम. आता बघा लाईन कुठे शिफ्ट होते? सर हॉरिझॉन्टलकडे. स्लोप काय होणार डिक्रीज. इथं गेल्यानंतर 0. सिंपल एवढं लक्षात ठेवा. जर स्ट्रेट लाईन असेल तर स्लोप कॉन्स्टंट, जर कर्व असेल तर स्लोप व्हेरिएबल. मग सर व्हेरिएबल कसं असणार? टेंजेंट ड्रॉ करा. जर ती टेंजेंट हॉरिझॉन्टलकडे शिफ्ट होत असेल स्लोप डिक्रीज होणार. जर टेंजेंट व्हर्टिकलकडे शिफ्ट होत असेल तर स्लोप इन्क्रीज होणार. हे तुम्हाला माहित ठेवायचं आहे, ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका पहिले तर. चला घेतलाय स्क्रीनशॉट. आता बघा इथं मी लिहून दिलेलं आहे की जेव्हा जेव्हा हॉरिझॉन्टल शिफ्टिंग असणार, पहिले तर लक्षात घ्या कर्व साठी जो स्लोप आहे हा व्हेरिएबल असणार. आणि जर लाईन हॉरिझॉन्टलकडे शिफ्ट होत असेल हॉरिझॉन्टल शिफ्टिंग स्लोप डिक्रीज होणार. आणि जर व्हर्टिकल शिफ्टिंग असेल तर स्लोप काय होणार सांगा इन्क्रीज. आणि मग तुम्हाला आता पुढे कर्व साठी स्लोप बद्दल कमेंट करायचंय. बघा आता तुम्हाला स्लोप बद्दल बोलायचंय. सर कसं करायचं? एक काम करा, मी ते कर्व वरती पहिले तर एक पॉइंट घेतो, ठीक आहे. पहिले मी पूर्ण रेग्युलर मेथडनी सांगतो तुम्हाला. ऐका, इथे हा फर्स्ट पॉइंट आहे, हा सेकंड पॉइंट आहे आणि हा थर्ड पॉइंट आहे. पहिले पूर्ण रेग्युलर मेथड सांगतो, नंतर शॉर्टकट सांगतो आणि पुढे डायरेक्ट आपण तो शॉर्टकट अप्लाय करणार. आता बघा सर स्लोप कसा चेक करायचा? पहिले तर हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा. हा सर हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. आता ड्रॉ करा तुम्ही टेंजेंट ड्रॉ करा. टेंजेंट म्हणजे लाईन जी कर्वला सिंगल पॉइंटवर टच करणार, ही असणार आहे टेंजेंट. हा आता एक काम करा, रेफरन्स म्हणून मी व्हर्टिकल पण इथे ड्रॉ करून घेतो. बघा हे व्हर्टिकल आहे बरोबर, रेफरन्स म्हणून मी इथे व्हर्टिकल पण ड्रॉ करून घेतो. आता तुम्ही मला सांगा इथे हॉरिझॉन्टल शिफ्टिंग आहे की व्हर्टिकल शिफ्टिंग आहे? करा विचार. सर इथे तर लाईन कंटिन्युअसली व्हर्टिकलच्या साईडला बेंड होते, व्हर्टिकल शिफ्टिंग आहे. याचा अर्थ स्लोप काय होतोय सांगा इन्क्रीज.
बघा क्लिअरिटी आली. स्लोप काय होऊ लागला, इन्क्रीज. मग इथे तुम्ही चेक करा, इथे जो स्लोप आहे, इथे जो स्लोप आहे, हा स्लोप कंटिन्युअसली काय होणार सांगा, इन्क्रीज होणार. काय इन्क्रीज होणार, कारण लाईन कंटिन्युअसली व्हर्टिकलच्या साईडला शिफ्ट होणार, म्हणजे स्लोप काय होऊ लागला सांगा, इन्क्रीज. बरं दुसरा क्वेश्चन, स्लोप पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह आहे? सर इथं प्रत्येक इन्स्टंटवर जो अँगल आहे हा तर ॲक्यूट अँगल आहे, आणि आम्हाला माहिती आहे जर अँगल ॲक्यूट असेल तर स्लोप काय असणार सांगा, पॉझिटिव्ह. हे अनालिसिस तुम्हाला कर्व वरतून करता यायला पाहिजे की हा जो गिवन कर्व आहे ह्या कर्व साठी स्लोप पॉझिटिव्ह आहे, आणि पॉझिटिव्ह मध्ये ही व्हॅल्यू काय होऊ लागली सांगा, इन्क्रीज. ह्या कर्व साठी प्रत्येक पॉइंटवर सर किती पॉइंट, इनफायनाइट पॉइंट्स, ह्या सर्व पॉइंटवर स्लोप पॉझिटिव्ह आहे. स्लोप पॉझिटिव्ह आहे कारण अँगल ॲक्यूट आहे, आणि स्लोप पॉझिटिव्ह आहे आणि काय होणार सांगा, इन्क्रीज होणार. आता इथे करायचं आहे तुम्हाला. आता एक काम करा, आता मी डायरेक्ट शॉर्टकट सांगणार. बरं इथे शॉर्टकट कसा आहे, तुम्ही काय करा, हे टँजंटच्या पाठीमागे जा. बघा टँजंट कुठे शिफ्ट होऊ लागली, सर टँजंट तर व्हर्टिकलच्या साईडला शिफ्ट होऊ लागले, याचा अर्थ स्लोप काय होणार सांगा, इन्क्रीज होणार. बरं अँगल चेक करा, सर अँगल ॲक्यूट आहे, याचा अर्थ स्लोप पॉझिटिव्ह. आता पहिले मी काय करतो, इथे एक पॉइंट मार्क करून स्लोपची साईन डिसाईड करून घेतो, नेचर. ठीक आहे, ही हॉरिझॉन्टल लाईन बरोबर आहे, हा इथे असणार टँजंट. ठीक आहे, आता मला सांगा हा अँगल कसा आहे, सर अँगल ऑप्टिव्स आहे. स्लोपची साईन बद्दल बोला तुम्ही, अँगल ऑप्टिव्स याचा अर्थ स्लोप येणार निगेटिव्ह. बरं इथेच नाही, तुम्ही कुठल्या पॉइंटवर घ्या, ह्याही पॉइंटवर तुम्ही चेक करू शकता. सर हा अँगल घेतला तर चालेल का हो, अँगल आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन सोबत घ्यायचा आहे, म्हणजे हा नाही, आपल्याला हा अँगल घ्यावा लागेल. सांगा थीटा अँगल कसा आहे, सर थीटा अँगल ऑप्टिव्स आहे, मग स्लोप कसा येणार, निगेटिव्ह. आता बोलायचं इन्क्रीज ऑर डिक्रीज, तुम्ही फक्त या लाईनवरती फोकस करा, टँजंट वरती, आणि तुम्ही मला सांगा टँजंट कुठल्या साईडला बेंड होते. मी रेफरन्स म्हणून हॉरिझॉन्टल घेतो, चेक करा. ही जी टँजंट आहे, टँजंट कंटिन्युअसली कुठे बेंड होऊ लागली सांगा, हॉरिझॉन्टल. याचा अर्थ स्लोप काय होतोय, डिक्रीज. चेक करा ना तुम्ही, ही जी टँजंट आहे, लक्षात घ्या, ही जी टँजंट आहे, ही टँजंट कंटिन्युअसली कुणाच्या साईडला बेंड होते, हॉरिझॉन्टल. बघा हॉरिझॉन्टल कडे शिफ्ट होऊ लागले, याचा अर्थ स्लोप काय होणार सांगा, डिक्रीज. मग हा जो गिवन कर्व आहे याचा स्लोप निगेटिव्ह असणार आणि काय होणार सांगा, डिक्रीज. हे अनालिसिस तुम्हाला प्रॉपर करता यायला पाहिजे. याचा स्क्रीनशॉट घ्या, समोर आणखी काही क्वेश्चन आहे. चला घेतलाय स्क्रीनशॉट. एवढं सर्व करत नाही बसायचं बरं का, सिंपल बघा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल शिफ्टिंग. आता एक काम करा, हे महत्वाचे क्वेश्चन आहे, बरेच स्टुडंट इथंच कन्फ्यूज असतात. पहिले तर तुम्ही एक काम करा, ग्राफ 2 पार्टमध्ये ब्रेक करा. ग्राफ इथून मी 2 पार्टमध्ये ब्रेक करतो. ठीक आहे, आता एक काम करा, तुम्ही या फर्स्ट पार्ट बद्दल बोला पहिले, हा फर्स्ट पार्ट, आणि इकडे आपण बोलू हा सेकंड पार्ट. सर कसं करायचं, आता बघा पहिले तर काय करा, जिथनं ग्राफ स्टार्ट झालेला आहे कुठे एक पॉइंट घेऊन टाका. सर इथे घेतो. ठीक आहे, ह्या पॉइंटवर टँजंट ड्रॉ करा. हा सर केली. आता अँगल चेक करा, हा जो थीटा अँगल आहे, सर हा अँगल का ऑप्टिव्स आहे, थीटा ऑप्टिव्स आहे, याचा अर्थ स्लोप येणार निगेटिव्ह. पहिलं तर मी साइन फिक्स केली अँगल पाहून. सर इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार, शिफ्टिंग चेक करा. हॉरिझॉन्टल शिफ्टिंग स्लोप डिक्रीज होणार, व्हर्टिकल शिफ्टिंग स्लोप इन्क्रीज होणार. चला काय करायचं मग, तुम्ही टँजंटच्या मागे या, चला टँजंट ड्रॉ करत चला. बरं टँजंट कुठे शिफ्ट होऊ लागली, सर टँजंट तर हॉरिझॉन्टलच्या साईडला येऊ लागली. चेक करा, ही जी टँजंट आहे कंटिन्युअसली बघा कुठे शिफ्ट होऊ लागली, हॉरिझॉन्टल. याचा अर्थ स्लोप निगेटिव्ह आहे, सोबत काय होणार सांगा, डिक्रीज. म्हणजेच पहिल्या पार्टसाठी स्लोप निगेटिव्ह आणि डिक्रीज होणार. क्लिअरिटी सर्वांना इथपर्यंत. सर या सेकंड पार्ट मध्ये काय करायचं, सेकंड पार्ट इथनं स्टार्ट झालेला आहे, तर इथे कुठेतरी एखादा पॉइंट घेतो मी, हॉरिझॉन्टल ड्रॉ करतो, टँजंट ड्रॉ करतो. चेक करा थीटा कसा आहे, थीटा नेहमी राईट हँड साईडला घ्यायचा पॉझिटिव्ह सोबत. सर थीटा तर ॲक्यूट आहे, थीटा ॲक्यूट आहे, याचा अर्थ तो जो कर्व आहे याचा स्लोप येणार तुमचा पॉझिटिव्ह. सर इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार, चेक करा शिफ्टिंग. आता एक काम करा, इथं मी घेतो टँजंट. बघा टँजंट पुढे बघा, आता टँजंट कुठे शिफ्ट होणार, सर टँजंट तर व्हर्टिकलच्या साईडला शिफ्ट होऊ लागली, व्हर्टिकल बरोबर आहे, हे हॉरिझॉन्टल आहे ना. बघा टँजंट कुठे शिफ्ट होऊ लागली, व्हर्टिकल. याचा अर्थ स्लोप काय होणार सांगा, इन्क्रीज. बघा क्लिअरिटी. मग मी आता वेट करतो, तुम्ही हा सेकंड नंबरचा क्वेश्चन ट्राय करा. ग्राफ मी 2 पार्टमध्ये ते डिवाइड करतो, ट्राय करा प्रामाणिकपणे. नंतर मी सांगितल्यानंतर चेक करा, आणि जर कन्फ्युजन असेल त्याची प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला प्रॉपर. चला दोन्ही पार्टसाठी तुम्हाला स्लोप सांगायचे. चला मी सांगतो. पहिले तर काय करा, हा जो फर्स्ट पार्ट आहे जिथनं स्टार्ट झाला, स्टार्टिंगला कुठेतरी एक पॉइंट मार्क करा, आणि या पॉइंटवर फक्त अँगल चेक करा. सर आम्हाला त्या अँगलमध्ये कन्फ्युजन आहे पहा. आता कन्फ्युजन काय, पहिले तर हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा, मग टँजंट ड्रॉ करा, आणि हा राईट हँड साईड वाला अँगल घ्या.
सांगा अँगलचं नेचर कसं आहे. सर अँगल लेस दॅन 90 डिग्री म्हणजे ॲक्यूट आहे. थिटा जर ॲक्यूट असेल तर तुमचा येणारा जो स्लोप आहे तुमचा म्हणजे कर्वचा हा स्लोप येणार पॉझिटिव्ह. क्लिअर झालं, स्लोप येणार पॉझिटिव्ह. आता तुम्ही चेक करा स्लोप साइन तर फिक्स झाली पॉझिटिव्ह, इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार हे आपण शिफ्टिंगनी ठरवणार. आता चेक करा ही जी टँजंट आहे टँजंट ही कुठे शिफ्ट होते. सर टँजंट तर हॉरिझॉन्टलच्या साईडला बेंड होऊ लागली, याचा अर्थ स्लोप काय होणार सांगा, डिक्रीज होणार. जेव्हा जेव्हा हॉरिझॉन्टल शिफ्टिंग असणार तेव्हा तेव्हा स्लोप डिक्रीज होणार. आता एक काम करा, सेकंड पार्ट हा जो सेकंड नंबरचा पार्ट आहे इकडे नाही घ्यायचा बरं का पॉईंट, स्टार्टिंगला कुठेतरी पॉईंट घेऊन टाका. ठीक आहे, आता ड्रॉ करा हॉरिझॉन्टल, मग ड्रॉ करा टँजंट. आता चेक करा अँगल. सर थिटा अँगल तर ऑप्टिव्स आहे, मग थिटा अँगल जर ऑप्टिव्स असेल तर येणारा जो स्लोप आहे हा स्लोप येणार निगेटिव्ह. आता फक्त शिफ्टिंग चेक करा, हॉरिझॉन्टल शिफ्टिंग की व्हर्टिकल शिफ्टिंग. आता बघा ही टँजंट आहे ना, चेक करा टँजंट कुठे शिफ्ट होते. सर टँजंट हे व्हर्टिकल आहे बरं इकडे, हा बघा टँजंट कुठे शिफ्ट होते. सर टँजंट तर व्हर्टिकलच्या साईडला शिफ्ट होते, याचा अर्थ स्लोप काय होणार सांगा, इन्क्रीज. मग हा जो राईट हँड साईडवाला हाफ पार्ट आहे याचा स्लोप पॉझिटिव्ह आणि डिक्रीज होणार. ही जी राईट हँड साईड आहे इथला स्लोप निगेटिव्ह आणि काय होणार सांगा, इन्क्रीज. बोला क्लिअरिटी आहे. आणि एक महत्वाचा पॉइंट, हा जो ग्राफचा बॉटमवाला पॉइंट आहे जिथून ग्राफ दोन पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे, इथं टँजंट ड्रॉ करा बरं, हे खूप महत्वाचं आहे. इथे टँजंट ड्रॉ करा, चेक करा टँजंट अशीच येईल की नाही. हा आता मला सांगा ह्या टँजंटची ओरिएंटेशन कशी आहे. सर ही टँजंट तर हॉरिझॉन्टल आहे, मग हॉरिझॉन्टल जर असेल तर स्लोप किती येणार सांगा, 0. मग हा जो ग्राफचा बॉटम आहे इथे स्लोप 0 येणार. आता इथे या, ह्या ग्राफच्या पीक बद्दल आपण बोलू. पीक म्हणजे मॅक्झिमम वाला पॉइंट, ठीक आहे, जिथून ग्राफ दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. सर कसं चेक करायचं, ह्या पॉइंटवर टँजंट ड्रॉ करा. बघा टँजंट कशी आहे. सर ही टँजंट तर हॉरिझॉन्टल आहे, याचा अर्थ इथे स्लोप किती येणार सांगा, 0. हा जो पीक वाला पॉइंट आहे ह्या पॉइंटवर स्लोप असणार 0. आता इथे तुम्हाला मी डिटेलमध्ये शिकवलेले स्लोप अनालिसिस करायचा कसा तुम्हाला एक क्लिअर व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. थँक्यू सो मच.